आई आता काय होणार? मला तर लय भेव लागत आहे बाई ना. आता नाही बाई तू काय भेतो रंजना एवढी? काय भ्यायची गरज आहे? नाही ना, अक्षय गेला ना शांताबाईच्या घरी. आता काय होते काय नाही, भांडणं होतात का काय? हो दे ना भांडणं. तुला काय करायला लागते? त्या पोरका ऐकून आहे ना. आणि शांताबाईनं सांगितलं त्याला की तू मायनस नाच भांडण केले म्हणून. मीनं त्या मायच्या चुगल्या नाही केल्या, त्या मायनस माय चुगल्या केल्या असं जर सांगितलं शांताबाईनं तो ते यकीन करीन ना शांताबाईच्या बोलण्यावर. काही यकीन नाही करत तो. मी ना चांगलाच त्याला बैकून दिलेला आहे. पुरा आपल्या गोष्टीत आलेला आहे तो शांताबाईचा ऐकीनच नाही पाहिजे तू. असंच हो बाई, पण भांडणं होती नाही फालतूच्या फालतू. हो दे ना माय बाई, भांडणं होतात तर बरं आहे ना. तसा बी तो मोठी आई मोठ्याईले करत राहते. तू या पोरका तू कम ऐकते आणि शांताबाईचं जास्त ऐकते म्हटलं तर होऊ दे ना भांडणं. तू यासाठी तर चांगलंच आहे. पण तरी बी आई काही काळजी नको करू तू. जे होते ते चांगल्यासाठीच होते. होऊ दे भांडणं, काही चिंता नको करू. लस भेतं बना तू एवढी भेतं म्हणून सरेजण तुला दाबून पाहतात. काय भ्या लागते? काय भ्या लागते म्हणजे माझी गलती आहे नाही? गलती असते तर भ्यास लागते ना. काही गलती नाही तू. ते शांती हाय त्या लायकीची, तू काही गलती नाही आहे. शांताबाई का कमी तिथं आलाय का? पुरी पुढ्याची टेन्शन खाते म्हटलं ते. पण ते माझ्या सासऱ्याला वागवते बी ना. वागवते तर काय झालं? तू बी टेन्शन घेऊन त्या सासऱ्याला वागू शकतं, काय त्याच्यात नाही आई, ते लय सेवा करते माझ्या सासऱ्याची. राहू दे माय, राहू दे. तरी बुड्यानं अर्धी पेन्शन तुम्हाला अर्धी पेन्शन ताईल द्यायला पाहिजे म्हटलं. पुरी पेन्शन शांतीला भेटते म्हटलं म्हणून वागवते. गावात मी सांगते सासऱ्याला मी वागवतो, सासऱ्याला मी वागवतो. फुकट वागवते का? अशी बोलते नीरा. तुमचा पुरा हक म्हटलं शांताबाईनं खाऊन घेतला. तुमचा हक तुम्हाला देत नाही. बुडा एकाच पोराला कोण पेन्शन देते? पोराला 2 पोरं आहेत ना. अर्धी येईल द्यायला पाहिजे, अर्धी तेल द्यायला पाहिजे. आई जाऊ दे ना आता. जाऊ दे करू करूच ते या पदार आहेस तू. कोणती गोष्ट लावली बाई आई तू ना? मला कोणत्या गोष्टीत टेन्शन आलं तू लावली कोणती गोष्ट? माया पोरगा शांताबाईच्या इथं गेला, मला त्या गोष्टीचा भेव लागत आहे. तिथं भांडणं होत आहे का काय होत आहे? आणि तू भल कोणतीच गोष्ट लावू राहिली पेन्शनची हक्काची नाहीची त्याची. तू म्हणू राहिली ना माझी गलती आहे म्हणून तुला त्या हक्काची गोष्ट सांगू राहिली मी की तुझी काही गलती नाही आहे. शांताबाई आहेस तशी. हाय का कोणी घरी? आता माय बाई हे भागूबाई काली आली आता. येऊ दे ना येऊ दे. हाय का कोणी घरी? आता माय बाई रंजना इथं सुबी आवाज नाही देऊ राहिली वा. का हो? शांताबाई सोबतलं भांडण झालं म्हणते तुया? शांताबाई ठोकलं का काय तुले? काय तुला कोण सांगितलं? हो ना ताई, भागूबाई मग पोरीला ठोकलं व माझ्या शांतीनं काही गलती नसताना. आता नाही बाई खरं का व? गलती नसताना ठोकलं का लगे शांताबाईनं रंजनाले? मग नाही तर काय माय बाई मा कानावर तो गोष्ट आली होती की रंजनाने चुकल्या केल्या म्हणे शांताबाईच्या म्हणून भांडण झालं दोघी देराने जेठाण्याचं. नाही हो माय काही चुकल्या नव्हत्या केल्या, काही नव्हत्या केल्या. बाई तुम्हाला माहित आहे ना ते शांती किती जायते तर मा पोरीवर. फक्त मा पोरीने एवढं म्हटलं बाप्पा माझ्या सासऱ्याची पुरी पेन्शन माझी जेठानीच घेते, आम्हाला काहीच देत नाही. तर बस एवढं काऊन म्हटलं म्हणते तर भांडण केलं बाई मा पोरीसोबत लय भांडण केलं. का आता तुम्ही आपल्या हक्कासाठी आवाज उचलणं बी गलत झालं आता. नाही बाई मला तर असं कोण सांगितलंच नाही. मला तर म्हणे वच्छलाबाईचे आणि शांताबाईचे भांडणं लावले होते म्हणे रंजनानं. आता नाही बाई गावात कोणाचा हात खोलू राहिलं वा? आणि बरं त्या बाई माझ्यासमोर मा पोरीची गलती सांगू राहिल्या. शांताबाईची गलती नाही सांगत कोणी, सगळेजण माझ पोरीची गलती सांगू राहिल्या. आता माय बाई मला काही माहित नाही, मी काही तिथं नव्हती बाप्पा. गावातल्या बाया सांगू राहिल्या बाप्पा, गावात चालू आहेत अशा गोष्टी. बायाले काही कामधंदे नाही आहेत, गावातल्या बायाले काही कामधंदे नाही आहेत. का हो गावात असे बोलून राहिले का लोक? सगळेजण मध्येच गलत म्हणून राहिले का बाई? आता जे मी ऐकलं ते सांगू राहिली बाप्पा तुम्हाला. हो का बाई रंजना तू काळजी नको करू. तू या पोरगा गेला ना आता शांतीच्या घरी तो सारं बरोबर करते. बरंच झालं मी ना अक्षयचे कानं भरून दिले होते शांताबाईच्या खिलाफमध्ये. आता अक्षय पाय ना कसा भांडण करते तो. रंजना तू काही काळजी करू नको. लोकांना जे म्हणायचं आहे जे बोलायचं आहे ते बोलू दे. तुला माहित आहे ना तू बरोबर आहेस म्हणून तो लोकांचं काही करा नाही लागत. का भागूबाई ताजं कोण म्हणत होतं की रंजनानं भांडणं लावले? रंजनाचीच गलती आहे, शांताबाई बरोबर आहे. कोण म्हटलं होतं? आता काय सांगू बाई मी, पुरं गावच म्हणत आहे. आता माय बाई भागूबाई तू खरी बोल राहिली का? हो बाई मी जे ऐकलं ते सांगू राहील तुले. काय आई सगळेजण मलाच गलत म्हणून राहिले का नाही? शांताबाईले सगळेजण बरोबर म्हणून राहिले, सगळेजण मलाच गलत समजू राहिले. सरायला असं वाटत आहे मीच गलत आहो, शांताबाई बरोबर आहे. वाटू दे ना कोणाला काही. लोकांचं काय करायला लागतं, लोकांच्या घरी खायला लागते आपल्याला. मी आहोत ऐकून तू काही टेन्शन नको घेऊ, मी सर्व बरोबर करतो. भागूबाई फक्त मला त्या बाईचं नाव सांग, कोण आहे ताजोड हे गोष्ट सांगणार इथं? सांगितलं ना बाई गावात मी गोष्टी ऐकल्या, माझ्याजवळ येऊन नाही सांगितलं कोण. बाया बिना गावातल्या बायाले काही कामधंदे नाही आहेत वाटते. जाऊ दे कोणा बायाला काही म्हणू नको. भागूबाई मा पोरीचा चेहरा पाय, चेहरा पाय किती मासूम किती भुली आहे माय पोरगी. तुला असं वाटते काय शांताबाईच्या मा पोरीने चुकल्या केल्या असेल म्हणून? वाटते का तुला असं? तू आताच ओळखतं का मा पोरीले? नाही माय शांताबाईले बिन रंजनाले बी लय वर्षाची ओळखतो मी. मा पोरीनं चुकल्या केल्या असेल असं वाटते का भागूबाई तुम्हाला? वाटते का? नाही वाटत तर नाही, मला झटका बसला. नाही म्हटलं रंजनानं शांताबाईच्या चुकल्या केल्या, कधी तर चुकल्या करत नाही, कधी तर दोघ्या देराने जेठाण्याचे भांडणं झाले नाही. आता अचानक कसे काय झाले? मला मा कानावर भरोसाच नाही झाला म्हणून तुम्ही तुमच्या इथे आली तुम्हाला विचाराले. गावात मी बाया गोष्टी करू राहिल्या त्याची गोष्ट खरी आहे का? नाही माय कधी कोणाच्या म्हणण्यावर बोलणार भरोसा नाही करा. मा पोरीनं काहीच नाही केलं, उलट शांताबाईनं जाणून मा पोरीसोबत भांडण केलं म्हटलं. तुला तर माहित आहे भागूबाई शांती मा पोरीवर किती जायते तर. काय सांगाव बाई काय बोलावं काही समजत नाही बाप्पा. कोणाच्या ऐकून बोला कोणाच्या ऐकून नाही बोलावतं. तुमच्या घरातले भांडण आहेत बाप्पा, किती झालं तर तुमचे तुम्हीच आहे.
आम्ही काय बाप्पा बाहेरचे लोक बाहेरचेच पडतात नाही का. आता किती झालं तर तुमचे तुम्हीच आहे. आम्ही बाहेरच्या लोकांना काय बोलावं बाप्पा नाही का. हा बाई तुमचं तर बरोबर आहे, पण जे खरं आहे ते तर म्हणू शकता ना. सरेजण मा पोरीच गलत म्हणून राहिले, पण खरं सांगतो फालकू बाई, मा पोरीची काही गलती नाही आहे बाप्पा, काही गलती नाही आहे. सॉरी, गलती शांताबाईची आहे. तुम्हाला माहित नाही शांताबाई लय चाला काय म्हटलं, पण माई पोरगी आहे साधी भोळी बिचारी. तिला काही समजत नाही. एखादी काही गोष्ट मा पोरीच्या तोंडातून निघाली असेल तर तेच गोष्ट ती घेऊन बसली आणि मा पोरी संग भांडण केलं. हो तशी शांताबाई चालक आहे. मग पहा बरं तुम्हीच. आई आई बाप्पा अक्षय आजी आई कुठे आहे? येता रे बाप्पा मी. काय झालं रे बाप्पा अक्षय, एवढा रागात काऊन दिसू राहिला तू? काकू म्हणता तुम्ही सारखा मला आईसोबत बोलायचं आहे. काय झालं रे पप्पा, काय झालं शांताबाईच्या इथं? आईसोबत काय बोलायचं आहे तुला? बोलला ना तू आईसोबत, सांगितलं ना तुला आईनं? आजी आईनं मला सर्व खरं सांगितलं का? सर्व खरं सांगितलं. बाप्पा अक्षय तू असं काऊन बोल राहिला? शांताबाईनं भरून दिलं ना तुझे कान, केलं तर मायच्या खिलाफमध्ये तुले. बाप्पा मा पोरीचं तर नशीबच फुटेल आहे बाप्पा, मा पोरीच्या इकडून कोणीच नाही आहे. शांताबाई लय चालक काय बाप्पा, माई पोरगी साधी थोडी. आजी ही नकली असू दाखवून आहे ना, तू आईची गलती लपवायचा प्रयत्न नको करू. आई माझ्यासंग खोटी बोलली तर बोलली, तू बी माझ्यासोबत खोटी बोलली. अजून हे नकली असू मला दाखवू नको. आता हे नकली असू पाहून मी तुमच्या गोष्टीत नाही येणार आहो. आता माय बाई गं, काय झालं बाप्पा या पोराले? घरून जेव्हा गेला होता तेव्हा तर आमच्या इकडून होता हा. आता याला काय झालं, कोणा काय सांगितलं? हो ना हो, शांताबाईनं डबल कान भरून दिल्या पोराचे. आला हा शांताबाईच्या गोष्टीत. काय झालं रे बाप्पा? आता कोणाच्या गोष्टी ऐकल्या तू ना, कोणाच्या गोष्टीत आला तू? तुला कोण काय सांगितलं मला माहित नाही, पण जे बी सांगितलं ते खोटं सांगितलं. तू या मायची काहीच गलती नाही आहे. आजी मी आईच्या गलतीच्या पाऱ्यात तर बोललोच नाही. तू मनान कशी काय म्हणून राहिली आईची गलती नाही आहे? माई पुरी गोष्ट तर ऐकलीच नाही तू ना, म्हणजे काही ना काही गोष्ट आहे. काय आहे रे बाप्पा, काय काही नाही आहे. आता माय बाई याच्या घरात काय चालू आहे काय समजूच नाही राहिलं. अक्षय थांब, काही बोलू नको. बाप्पा जगदीश बी आला, हा गेला कोणाच्या घरी होता? आई मला त्यासोबत बोलायचं आहे, आजीसोबत नाही बोलायचं. बोल ना बाप्पा माझ्यासोबत. आता माझ्यासोबत काय बोलायचं आहे? आजी तू माझ्यासोबत बोलू नको. तू खोटी बोलली माझ्यासोबत. तू ना सर्व खोटं खोटं सांगितलं मला, काहीच खरं नाही सांगितलं. अजून काय काय तुम्ही माझ्यासंग खोट्या बोललेलं आहे ते सांगा. काय बाप्पा काय खोटं बोलू आम्ही? काय खोटं नाही बोललो. मला आईसोबत बोलायचं आहे. आई आई सरक म्हणतातून त्याला काय बोलायचं आहे माझ्यासोबत बोलू दे. त्याला फक्त त्याची मायच गलत वाटते कधी बी. गावातले सारे लोक त्याला खरे वाटतात, फक्त मायच त्याची गलत वाटते त्याला. सर काही म्हणतातून बोल दे मला त्याच्यासोबत. काय झालं रे बाप्पा, भरले का लोकाईनं तुझे कान? भडकून त्याला मा खिलाफमध्ये डबल आला तू लोकाईच्या बोलण्यात नाही. पाय बाई शांताबाईनं दिलं ना मा खिलाफमध्ये मा पोराला भडकून. हो बाई जायते ते यावर. आई फालतूच्या फालतू कधी मोठ्याईचं नाव नको घेत जाऊ तू. मला मोठ्याईनं काही नाही सांगितलं, मी मोठ्याईच्या घरीच नाही गेलो. काय शांताबाईच्या घरी नाही गेला? तो मग कोणाच्या घरी गेला होता? बाबा मला वच्छला काकूच्या घरी घेऊन गेले होते. अक्षय जाऊ दे काही बोलू नको, तू आई आहे ते. जगदीश जो खरं आहे ते बोलाच लागेल ना मला. काय तू शांताबाईच्या इथं नव्हता गेला? नाही. वच्छलाच्या घरी गेला होता? हो मला बाबा घेऊन गेले होते. काय सांगितलं मग तुला वच्छला ना? जे खरी गोष्ट आहे तेच सांगितली. मोठ्याईनं त्यासोबत भांडण नव्हतं केलं, तू न मोठ्याईसोबत भांडण केलं होतं. मोठ्याईनं तुझ्या चुकल्या नाही केल्या, तू न मोठ्याईच्या चुकल्या केल्या होत्या आहे ना आई. तू न तर इथपर्यंत वच्छला काकूचं आणि शांता मोठ्याईचं भांडण बी लावलं तू न, चुकल्या करू करू. आणि मला सांगितलं की मोठ्याईनं त्यासोबत जाणून भांडण केलं, तुझ्या चुकल्या केल्या, तुझी पिटाई केली. आई आजी किती खोट्या बोलल्या तुम्ही माझ्यासोबत, किती खोट्या बोलल्या. काय झालं रे बाप्पा जगदीश, भांडण झाले का इथं बी? आई तू वहिनी खाली आली. बाप्पा आमच्या दोघी सासून आले गमलंच नाही म्हणून आम्ही आलो बाप्पा. आम्हाला वाटलं भांडणं होते का काय होते. मग काका कुठे आहे? रामलाल भाऊ येऊ राहिले मागून. काय भांडणं झाले का इथं आता? नाही अक्षय बोलू राहिला त्याच्या आईसोबत. मी काय म्हणून राहिली ते अक्षय, माझी गोष्ट ऐक तू पहिले, माझी गोष्ट ऐक. आई आता खोटं बोलून काही फायदा नाही आहे. माझ्यासोबत किती खोटी बोलशील तू नाजी, किती खोटी बोलशील. आता खोटं बोलून काही फायदा नाही आहे. आपली गलती कबूल करून घे. अजून शांता मोठी आईले माफी मागून घे तू. ऐकणार रे बाप्पा आमची गोष्ट काय ऐक. आजी आता काही गोष्ट मी ऐकणार नाही कोणाची, ऐकायला काही राहिलंच नाही आता. तुम्ही दोघी माहिली की माझ्यासोबत खोट्या बोलल्या, आता मी कोणाचंच नाही ऐकणार. आई आता तुला माया ऐका लागणार. हे आधी आता वच्छला भांडणं लावी. मा नाटाचे कानं भरून दिले मा पोरीच्या खिलाफमध्ये, पण काय भेटते लोकाईले? दुसऱ्याच्या घरात भांडण लावून काय भेटते? तुला बी 3-3 पोरं आहे म्हणा. आता काय आली का मी तमाशा पाहिले वच्छला? आजी कोणाला काही म्हणू नको, काही बोलू नको. आई बाप्पा माझी गोष्ट तर ऐकून घे. आई मी आता कोणाची नाही ऐकणार. आता तुला माया ऐका लागणार. मी हमेशा तू ऐकतो, आज तू माया ऐक. तुले तुझी गलती सुधारायचा एक मौका देऊ राहिलो मी. माझ्यासोबत चाल तू आणि शांता मोठी आईली माफी मागून घे. शांता मोठी आईची काही गलती नाही आहे, शांता मोठी आई बरोबर आहे, गलती तूच आहे. चाल तू सध्या माझ्यासोबत आणि शांता मोठी आईली माफी माग. आणि जर तू माफी नाही मागशील तर मग मी हे घर सोडून चाललं जाईल. मी नाही थांबीन आता या घरात, एक क्षण नाही थांबीन. ज्या घरात मी माई काही व्हॅल्यूच नाही आहे, माय कोणी ऐकतच नाही, त्या घरात मी माय राहून काय फायदा. मी जातो घर सोडून. मग काय घर सोडून जातो? तर त्या मोठ्या आईसाठी तू का घर सोडून जातं का? हो. नाही 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 नाही, माई पोरगी कोणाला माफी नाही मागेन. मा पोरीची काही गलतीच नाही, माई पोरगी कशी काय माफी मागेन? आई शांत राह तू. अक्षय बरोबर बोलत आहे, माई गलती आहे. मी बी आता खोटं बोलू बोलू थकली. आता मी बी खोटी नाही बोलू शकत.
शांताबाईची काही गलती नव्हती, गलती माहीच होती. फक्त मी मा गलतीवर पडदा टाकत होती. मलाही माहीत होतं अंदरून की माही गलती आहे. अक्षय बरोबर बोलत आहे, गलती माहीच आहे. शांताबाईची काही गलती नाही आहे. आणि माझ्याच्यानं गलती झाली तर मला मा गलतीचं प्रायश्चित बी करावं लागेल. अक्षय बरोबर बोलत आहे. मी ना शांताबाईला माफी मागायलाच पाहिजे. त्याईनं लय भरोसा केला होता मावर. मी ना शांताबाईचा भरोसा तोडला. गलती माहीच आहे, तर माफी बी मलाच मागा लागेल. अक्षय बरोबर बोलू राहिला तू. मी ना बाईले माफी मागायलाच पाहिजे. माहीच गलती आहे. मी फक्त मा गलतीवर झाकू राहिली होती. शांताबाईची काही गलती नाही आहे. चल, मी माफी मागायला तयार आहे. चल शांताबाईची इथं मला घेऊन. हो आई, चाल. अरे बापा रे, रंजना शांताबाईला माफी मागायला तयार झाली. आता माय बाई, दोघी मायले की माझ्यासमोर किती नाटकं करू राहिल्या तेव्हा. रंजनाचीच गलती आहे. रंजनाची माय किती झाकते आपल्या पोरीचा. रंजना काकूनं जिंदगीत पहिल्यांदा बरोबर डिसिजन घेतलं. रंजना काकूनं शांता काकूले माफी मागायलाच पाहिजे. चाल बाप्पा, चाल. चाल, मला बाईजवळ घेऊन चाल. मी ना गलती केली तर मला माफी मागास लागेल. जोपर्यंत मी आता बाईले माफी नाही मागेन ना, मला तोपर्यंत चैन नाही येईल. चाल लवकर शांताबाईच्या घरी घेऊन मला. हो आई, चाल. मोठी आई, ओ मोठी आई, शांत काकू. शांता काकू मोठी आई. आली. बापा, अक्षय, वच्छला, जगदीश, विशाखा आणि रंजना बी, एवढे सारे लोक माघारी काय आले? काय झालं रे बापा अक्षय, कसा काय आला? ते बी एवढ्या साऱ्या लोकाईला घेऊन? काय झालं, काही गोष्ट आहे का? काही नाही मोठी आई, आईला तासभूत बोलायचं होतं. कोणाला? रंजनाले माझ्यासोबत बोलायचं आहे? हो. काय बोलायचं आहे? आता राहिलं काय म्हणा बोलायचं? अजून काही बोलायचं असेल तर बोलून घे म्हणा. काही कसर बाकी ठेवली असेल तर. आई, बोल तू मोठी आईसोबत, पण चांगल्यानं बोलशील. हो रे बाप्पा, मला मा गलतीचा अहसास झाला. बाईचे पाय धरून माफी मागतो मी बाईले. सर वाली हो मधातून. हो आई. बाई, बोलसान नाही का माझ्यासोबत? आपल्या लहान बहिणीला माफ नाही करसान का? मी तर तुमची लहान बहीण आहो ना. तुम्हीच तर म्हणत होत्या तू माझी देराणी नाही आहेस, माझी लहान बहीण आहेस. मग आता आपल्या बहिणीसोबत बोलसान नाही का तुम्ही? काय बोलू मी रंजना? तू न बोलायला ऐकायचं काही सोडलंच नाही ना. काय बोलू मी त्यासोबत? आता काय आपल्या मनात बोलासारखं राहिलेलं आहे? तू न तर सर खतम करून टाकलं. बाई, मला माफ करून द्या. मी त्या मुन्नीच्या बोलण्यात आली होती. तिनं जसं जसं मला सांगितलं मी न तसं तसं केलं. ते मला सांगत गेली, मी करत गेली. पण मी ही विसरली होती की मी साजिश करत आहो तो कोणाच्या खिलाफ करत आहो? आपल्या बहिणीच्याच खिलाफ. मला माफ करून द्या बाई, तुम्ही माफ करून द्या. डबल माझ्यानं अशी गलती कधीच नाही होईल, कधीच नाही होईल. आपली लहान बहीण समजून मला माफ करून द्या. बाई, माफ करून द्या मला. मी पाया पडतो तुमच्या. रंजना, राहू दे. उभी हो पहिले. नाही बाई, जोपर्यंत तुम्ही मला माफ नाही करसान मी तोपर्यंत तुमचे असेच पाय पकडून राहील. मला माफ करून द्या. रंजना, उठ. रंजना, उठ. तुझी जागा मा पायात नाही आहे, तुझी जागा माझ्या मनात आहे. ये इकडे माझ्याकडे ये. रडू नको, ये माझ्याकडे. बाई, तुम्ही मला माफ केलं ना? हो रंजना, मी माफ केलं तुले. फक्त याच्या समोर ध्यान ठेवशील. तुले कोणी काही म्हणो, आपल्या घरात कोणी किती फूट पाडायचा प्रयत्न करू, तरी तुला कोणाचं ऐकायचं नाही आहे. मी ऐकतो का कोणाचं? तू या बायात काही मला सांगितलं ना तर मी ऐकत नाही कधी कोणाचं. बाई, मी नसं ऐकलं. मी झाली लोकांच्या बोलण्यात. मला माफ करून द्या. आता नाही माझ्या सासूला काय झालं? दोघ्या देराण्या जेठाण्याचं प्रेम पाहून माझ्या डोळ्यात आसू आले नाही बाई. आसू आले माझ्या डोळ्यात. किती प्रेम आहे ना दोघीचं. आता नाही बाई, माझ्या सासूला काय झालं? मला तर माहीतच नव्हतं माझी सासू एवढी इमोशनल आहे म्हणून. आता बाई, तुम्ही कोण रडू राहिल्या? काय ना विशाखा, दोघे देराण्या जेठाण्याचं किती प्रेम आहे ना बरं. किती प्रेम आहे. दोघे देराण्या जेठाण्याने सगळ्या बहिणी वाटू राहिल्या नाही का? हो आता बाई, हे तो गोष्ट मानावं लागेल. दोघीमध्ये प्रेम खूप आहे. पण ही गोष्ट बी तुम्ही लक्षात ठेवा, शांता काकूचं मन किती मोठं आहे. रंजना आत्यानं किती खराब केलं शांता काकू सोबत. किती चुगल्या केल्या, किती भांडणं लावले. तरी रंजना काकू माफी मागायला आली तर एका शब्दावर शांता काकूनं रंजना आत्याला माफ केलं. किती मोठं मन आहे ना शांताबाईचं. हो नाही बाई, ते बी आहे. आई, याच्या पुढे लक्ष ठेवशील. कधी कोणाच्या बोलण्यात नाही याचं नाही. कोण आपल्याला चांगली सल्ला देत आहे, कोण भांडणं लावत आहे, या गोष्टीची जाणीव ठेवशील. कोणावर बी एकदम भरोसा नको करत जाऊ. आपले लोक आपलेच असतात. हो बाप्पा, बरोबर बोलला तू. अक्षय, एकदम बरोबर बोलला तू. रंजना, कोणा काही म्हटलं ना तर कधी कोणाच्या बोलण्यात नाही याचं नाही. हो बाई, तुम्ही बरोबर बोलू राहिल्या. मला एक गोष्ट समजली आता. आता कोण काही म्हटलं ना, एका कानानं ऐकायचं आणि एका कानानं सोडून द्यायचं. कोणाच्या बोलण्यात यायचं नाही. रंजना, मला ह्या गोष्टीची खूप खुशी आहे की तुले लवकर समज येऊन गेली. आता डबल कधी कोणाच्या बोलण्यात यायचं नाही. जर तुले नाही कोणती गोष्ट खराब वाटली तर डायरेक्ट येऊन माझ्यासंग बोलायचं. समजली का? हो बाई. आणि भांडणात नाही मी तुला काही शिल्लक बोलली असेल ना, मला माफ करून दे तू. नाही बाई, तुम्ही माफी नका मागू. तुमची काही गलती नाही आहे. गलती माहीच होती. मलाच माफ करून द्या तुम्ही. किती वेळा माफी मागशील? तुला माफ केलं ना मी ना. हो बाई,
चल नाही बाई, चांगलं झालं. अंत भला तो सब भला. अरे तुम्ही काय लोक तिथे उभे आहे, चला अंदर चला, चहा बनवतो सराईसाठी. नाही नाही काकू, असू दे. नाही बाप्पा, चला ना, आज तर आमच्यासाठी खुशीची गोष्ट आहे. आमचे 2 घरं आज डबल एक झाले. चला या गोष्टीवर सरायचं तोंड गोड करू. सराईले चहा मांडायला लावतो मी प्रियंकाले. चला. हो हो शांताबाई, बरोबर बोलली तू.